मध्ये हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अशा विठुनामाच्या जयघोषात सध्या अख्खा महाराष्ट्र नाऊन निघालाय. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती टाळ मृदुंग आणि मनात फक्त आणि फक्त विठुरायाच्या भेटीची आस घेऊन लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं कूच करतायत. अंगावर कोसळणारा मुसळधार पाऊस, रस्त्यात साचलेलं पाणी आणि पायाला पडणारे फोड या कशाचीही पर्वा न करता वारकरी माऊली विठ्ठलांच्या नामात मग्न होऊन पुढे जात आहेत. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरात परप्रांतीयांनी असा काही उच्छाद मांडलाय ज्यानं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आषाढी वारीच्या तोंडावर पंढरपुरात परप्रांतीय व्यापाऱ्यांनी थेट कुऱ्हाडी आणि लाठ्याकाठ्या काढून भर रस्त्यात थरार घडवलाय. या परप्रांतीयांना पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न आता निर्माण होतोय. या परप्रांतीयांवर कठोर कारवाईची मागणी केली जाते. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. राज्यातील वारकरी विठुरायांच्या भेटीसाठी दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेत. जोरदार पाऊस बरसत असताना देखील वारकरी विठुरायांच्या नावाचा जयघोष घेत कुठेही न थांबता पाण्यातच पंढरीकडे वाट काढतात. सर्व महाराष्ट्रातील वारकरी लवकरच पंढरपुरात दाखल होणार आहेत. मात्र पंढरपुरात परप्रांतीयांनी गोंधळ सुरू केला असून पंढरपुरातील वातावरण बिघडवलंय. पंढरपुरात असलेल्या परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या दोन गटांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली आहे. दोन्ही गटांनी लाठ्याकाठ्या तसेच कुऱ्हाडीनं एकमेकांवर हल्ले सुरू केलेत. चंद्रभागा नदीवरील जुन्या दगडी पुलावर ही हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात महिलांचाही देखील सहभाग पाहायला मिळालाय. दोन गटात झालेल्या हल्ल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र स्थानिकांनी मध्यस्थी करत हा गोंधळ शांत करण्याचा प्रयत्न केलाय. एकीकडे राज्यात भक्तिमय वातावरण असताना परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन कसा गोंधळ घालतायत असा प्रश्न निर्माण झालाय. एकीकडे हे परप्रांतीय मुंबईत गर्दी करताना दिसतात. मुंबईतील अनेक गुन्हेगारीच्या घटनांमध्ये परप्रांतीय गुन्हेगार आढळून येतात. हे गुन्हेगार गुन्हे करून थेट आपल्या राज्यात पळून जातात. आता त्यांनी पंढरपुरात गर्दी सुरू केली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात देशभरातून व्यापारी आणि व्यावसायिक आपली दुकानं थाटण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी येत असतात. मात्र याच गर्दीचा फायदा घेत काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पंढरीचं वातावरण बिघडवण्यास सुरुवात केली आहे. ही धक्कादायक घटना पंढरपूरची जीवनवाहिनी असलेल्या पवित्र चंद्रभागा नदीवरील जुन्या दगडी पुलावर घडली आहे. तिथं किरकोळ कारणावरून परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही बाजूंनी थेट लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड आणि धारदार कुऱ्हाडी काढण्यात आल्या. या रक्तरंजित खेळामुळे चंद्रभागेच्या पुलावर काही काळ प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पंढरपुरातील स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी केली आणि हा गोंधळ शांत करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार समोर आल्यानंतर आता महाराष्ट्रातील जनतेकडून अत्यंत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला जातोय. जो प्रश्न आजवर मुंबई पुण्यासारख्या मेट्रो शहरांपुरता मर्यादित होता तो आता थेट वारकरी संप्रदायाच्या मुख्य केंद्रात म्हणजेच पंढरपुरात येऊन पोहोचलाय. आजवर आपण पाहिलंय की मुंबई ठाणे परिसरात होणाऱ्या अनेक गुन्ह्यांमध्ये परप्रांतीय गुन्हेगारांचं कनेक्शन समोर येतं. हे गुन्हेगार महाराष्ट्रात येतात, इथं गुन्हे करतात आणि थेट आपल्या राज्यात पळून जातात. पण आता ही विकृती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक राजधानीत म्हणजेच पंढरपुरात पोहोचली आहे. वारीच्या पवित्र काळात जिथं लोक अहिंसा, शांती आणि भक्तीचा संदेश देतात तिथं ही लोक कुऱ्हाडी घेऊन फिरतायत आणि कायदा हातात घेतायत. लाखो भाविकांची सुरक्षा आणि पंढरपूरची कायदा व सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान सध्या प्रशासनासमोर येत आहे. अशा वेळी भर चौकात कुऱ्हाडीनं हल्ले होत असतील तर पोलिसांचा धाक कुठे गेला असा सवाल उपस्थित केला जातोय. या हाणामारीत सामील असलेल्या सर्व परप्रांतीय गुन्हेगारांवर केवळ साधी हाणामारी नाही तर थेट हत्येचा प्रयत्न आणि दंगल घडवणं यांच्यासारखे कडक कलमांखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी होती. तसेच वारीच्या काळात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याची, दुकानदाराची पोलीस पडताळणी आणि ओळखपत्र तपासणं अनिवार्य करावं, जेणेकरून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक पंढरीत प्रवेश करू शकणार नाहीत अशी आग्रही मागणी आता नागरिकांकडून केली जाते. लाखो वारकऱ्यांच्या पावली रंगलेली पंढरीची वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून ते संपूर्ण जगाला समता, बंधुभाव आणि मानवता या त्रिसूत्रीचा संदेश देणारे महाराष्ट्राचे सर्वात मोठे सामाजिक आणि आध्यात्मिक संचित आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला हा पालखी सोहळा मानवी जीवनातील अहंकाराचा त्याग करायला शिकवतो. वारीमध्ये सामील होणारा प्रत्येक वारकरी आपली जात, पात, श्रीमंती आणि गरीब यांच्यासारखे सामाजिक भेद विसरून एकमेकांच्या पाया पडतो. त्यातून प्रत्येक माणसात विठ्ठल आहे हा संतांचा समतेचा विचार प्रत्यक्षात अवतरतो. वारीत स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव न करता परस्परांना माऊली म्हणून संबोधलं जातं, जे समाजात स्त्रीबद्दलचा आदर आणि वैश्विक बंधुभावाची भावना दृढ करतं. एकीकडे आमचा वारकरी उपाशी पोटी पावसात भिजत विठ्ठलाच्या ओळीनं शेकडो किलोमीटर चालत जातोय आणि दुसरीकडे हे परप्रांतीय लोक इथं येऊन शांतता भंग करतात. हा प्रकार कुठल्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.
सीमेवरचा शत्रू ओळखता येतो, पण भक्तीच्या बाजारात घुसलेले पंढर पेशे कसाही ओळखणं कठीण झालंय. आता वेळ आली आहे की प्रशासनानं यावर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि अशा गुन्हेगारांना पंढरीच्या पावनभूमीतून कायमचं हकलून लावावं. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.